हा अनुभव पाहिला की आपण घरी प्रार्थना करून गेल्यानंतर तिथे काम झालेला आहे तो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टसाठी आपल्याबरोबर असे व्यक्तिमत्व आहे ज्यांचे आपण बरेच प्रबोधन ऐकलेत, प्रश्नोत्तराचे आपण सेशन्स ऐकलेले आहेत आणि ते स्वतः स्वामींवरती गीत रचतात आणि त्या गीतांना ते लयसुद्धा देतात. तर असे श्री सद्गुरू दादा महाराज दामले आपल्याबरोबर आहेत. तर नमस्कार दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर बरेच दिवस झाले आम्हाला आपल्याबरोबर पॉडकास्ट करायचा होता आणि आम्ही आपली बरीच प्रबोधनं ऐकली. तर आम्हाला एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की श्री विजय दामले ते सद्गुरू श्री दादा महाराज दामले हा प्रवास कसा होता? त्याला खूप मागं जावं लागेल. म्हणजे सुरुवात 1993 सालापासून करावी लागेल त्याला. विजय दामले, मी शक्यतो विजय दामलेच राहायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता तुम्ही पण बघत असाल पोशाख माझे असे, म्हणजे गुरुवारा सोडला तर मी कधी दुसऱ्या गुरुकृतावर याच्यात कधी मी शक्यतो नसतो. आता तुम्हाला माहिती म्हणून म्हणजे गुरु किंवा सद्गुरू जे तुम्ही म्हणता ते, पण शक्यतो मंदिर परिसरामध्ये जो मी आहे तो बाहेर मी कुठे म्हणजे मी आहे असं मी परत कधी उल्लेख मी स्वतः कधी करत नाही. ते आता आपल्या ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने सांगायची वेळ आली म्हणून. पण गुरु सेवा म्हणजे स्वामी सेवा, गुरु सेवा किंवा स्वामी सेवक किंवा स्वामी भक्ती, ते गुरुपद जवळजवळ 32 ते 33 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता हे सुरुवातीला एकदा सांगतो की जे मी करतो असं जे म्हणतो ना, की त्याला करता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि गुरुवर्य अण्णासाहेब आहेतच तिथे. त्यांचा आशीर्वादाशिवाय पुढं काही शक्य नव्हतं. घरामध्ये धार्मिक वातावरण होतं पहिल्यापासून. म्हणजे आई आमचा दत्तभक्ती, आमच्याकडे दत्त जयंतीचा उत्सव वगैरे असायचा. वडील गणपतीच्याला वडील विशेष करून जे काय आरास वगैरे करायचे ते स्वतः ते करायचे. दोघे सरकारी नोकरीमध्ये होते आणि विशेष असं काही देवाधर्माचं असं काही आवड अशी नव्हती त्याला खास अशी. मी चितळबंधू मिठाईवाली तिथे मी नोकरी करत होतो आणि एक दिवस मला आमच्याकडे एक वयस्कर गृहस्थ आहेत डोळे म्हणून, त्याने मला एक स्वामींचा फोटो दिला. हा फोटो ठेवा तुमच्याकडे म्हणून. म्हणजे सुरुवात कशी असते म्हणजे महाराज कसं आणतात आपल्याला, मला काय माहिती नाही. म्हणजे श्री स्वामी समर्थ असं लिहिलं होतं, तो फोटो होता असा. तो मी आपला ठेवला खिशामध्ये. आणि नंतर मग 1-2 वेळाला असं आमच्या दुकानामध्ये माझ्याबरोबर जे आहेत सहकारी प्रदीप देशपांडे आणि PR कुलकर्णी, त्याच्यानंतर बाळकृष्ण जोशी आरसे, ते मंडईमध्ये जो स्वामींचा मठ आहे तर तिथे ते जायचे. ते तर त्याच्या अगोदरच म्हणजे हे ओळख व्हायच्या अगोदरची गोष्ट. हे आत्ता जो मी सांगितलं ते थोडं उशिराच आहे. जो फोटो जेव्हा त्यांनी दिला होता तर मला फक्त तेव्हा माहिती होतं की मंडईमध्ये मठ आहे आणि मठ म्हणजे असं वयस्कर लोक वगैरे जाऊन बसतात, भजन करतात, ही मनामध्ये कल्पना होती. ही कल्पना पुढं मग आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या मार्गात जायचं असेल हे त्याला काहीच माहिती नव्हतं आपल्याला. तर ठीक आहे, मी आपला ठेवला होता आणि 90-91ची गोष्ट असेल तेव्हाची ती. आणि हे देशपांडे वगैरे मी आत्ता नावं घेतली ते नंतर आमच्याकडे नंतर नोकरीला लागले ते. पण त्याला माझ्याबरोबर आणखीन एक जण होतं, मला आत्ता त्यांचं नाव आठवत नाही किंवा की ते त्या मठामध्ये जायचे. ते मंडईतल्या मठामध्ये जात होते. आणि मला 1-2 वेळेला असं फक्त असा प्रसंग आला की मंडईतला जो मठ आहे त्याला 2 रस्ते आहेत. एक पूर्वीच्याकडे जे श्रीनाथ टॉकीज म्हणून होतं तिथून एक रस्ता आहे जे तेलाची दुकानं वगैरे बाहेर आहेत, फाटक्या नोटा बदलून मिळतील असा. आणि एक रस्ता आहे तो मागच्या बाजूला जी भांड्यांची दुकानं आहेत तिथून, आणि इथून तिकडे आपल्याला जाता येतं असं. तर 1-2 वेळा मी तो शॉर्टकट म्हणून तो रस्ता तो वापरला होता. चप्पल वगैरे बोट हातात घेऊन जायचं आणि पलीकडनं तिथनं बाहेर पडायचं. पण तेव्हाही असं वाटलं नाही की हा स्वामींचा मठ आहे, आपल्याकडे ज्यांनी फोटो दिलेला आहे त्यांचाच मठ आहे की आपल्याला पुढं मागे या मार्गामध्ये महाराज आणणार आहेत. मी असं तेव्हाही नाही. आणि मग 93 साल उजाडलं जवळजवळ. तेव्हा 1-2 वर्ष असेच गेले असतील तर फोटो मिळाल्यानंतर सुद्धा
93 साली काही असे प्रसंग घडले, म्हणजे घरामध्ये काही कौटुंबिक आपण म्हणतो ना तसं ते अडचणी असं काय आला. आणि आमच्या इथे एक पलीकडच्याच बाजूला मुतालिक म्हणून राहत होते. तेव्हा मी इथे राहत नव्हतो, मी पहिलं वाड्यामध्ये राहत होतो. आमचे 10 बाय 10च्या 2 खोल्या होत्या. तर त्या मुतालिकांच्याकडं असं ह्या प्रश्नावरती उत्तरं वगैरे देतात म्हणले, असं काही समस्या असेल त्याच्यावर ते उपाय वगैरे सांगतात. म्हणून आई गेली होती आमची विचारायला. आईच्या बरोबर माझी मोठी मेवणी सौ ज्योत्स्नाताई धर्माधिकारी, मी उल्लेख करतो प्रबोधनात किंवा इतर याच्यात की ह्या मार्गामध्ये आणणाऱ्या पहिली व्यक्ती ती आहे. तर मग त्या जे ते मुतालिक होते त्यांनी सांगितलं असं असं काय उपाय वगैरे सगळे कशामुळे प्रसंग ओढाला ते सगळं बरोबर त्यांनी सांगितलं होते. आणि मधल्या काळात आमच्याकडे त्यावेळेला MIT होती आणि भाऊ आमचा सारसबागेपाशी गेला होता चतुर्थीच्या दिवशी नेमका. MIT व्यवस्थित केलं, मग पार्क वगैरे केलेली होती. तरी पण तो दर्शन घेऊन आला तर ते MIT चोरीला गेली होती. आई परत गेली त्या मुतालिकांच्याकडे, असं असं झालेलं आहे. त्यांनी पण सांगितलं बरोबर की असं असं अमुक अमुक तुम्हाला नंतर मिळेल, गाडी असं असं उपाय करा वगैरे. आणि मग तो मधल्या काळात असं की ते त्याने जे उपाय सांगितले होते तर त्यांनी आमच्याकडे बराच फरक पडला, म्हणजे जी समस्या होती ती दूर झाली. आणि मग तेव्हा त्यांनी आईला सांगितलं होतं की आमच्याकडे इथे गुरुवारी आरती वगैरे असते, मुलगा काय करतो, त्यांनी चौकशी केली होती. तर आई मला एकदा म्हणली चल तू पण, तुला त्यांनी बोलवलंय. आणि मग आम्ही गेलो तिथे, आई पण होती त्याला, त्या ज्योत्स्नाताई पण होत्या. आम्ही तिथे त्यांच्या आरतीला, गुरुवारच्या आरतीला तिथे हजर राहिलो वगैरे. बरीच गर्दी असायची त्याच्याकडे. आणि खूप मोठा स्वामींचा फोटो असा, आणि विशेष म्हणजे त्या फोटोचं स्वामींचं जे रूप होतं ते इतकं रागीट, म्हणजे आपण बघता क्षणी भीती वाटावी असं होतं. तर मला त्यांनी विचारलं तू काय वाटतं तुला फोटोकडे बघितलं, तर म्हटलं खूप रागीट येतो. ते म्हणले नाही मला तर हसरे दिसत आहेत. म्हणजे जसं आत्ता आपण सांगतो लोकांना की स्वामी रागीट दिसत, ज्या लोक म्हणतात आपण म्हणतो हसरे दिसतात, तर अर्थात त्यावेळेला त्यांची साधना तेवढी झाली असेल. तर म्हणजे बघ तू पण हळूहळू तुझ्याकडं तुझ्या घरी असा फोटो लाव, आरती तू पण सुरू कर, तुला पण स्वामी हसताना दिसतील म्हणले ते. आणि एक तेव्हापासून असं मनामध्ये असं होतं की बाबा गुरुवारचं आपण इथे येत जाऊ. पूर्वी मी 7 वाजता माझी सुट्टी व्हायची, मी आलो की आवरून वगैरे त्यांच्याकडं पूर्वी 8 वाजता आरती असायची ती. म्हणजे कुठेतरी असं पहिल्यांदा वाटलं की ठीक आहे आपण आता इथे सेवेला आपण जात जाऊ म्हणून. मग त्यांच्याकडे बरेचसे बाकीचे वर्षभर कार्यक्रम असायचे, दत्त जयंती म्हणा किंवा स्वामी प्रगट दिन वगैरे असं. त्याला आम्ही तिथे रात्री त्यांच्या घरी जाऊन सजावट करणं किंवा होम वगैरे पण असतं. घरी घर होतं मोठं त्यांचं, त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायला लागलो हळूहळू. आणि तेव्हापासून म्हणतो ना की आपण ह्या मार्गामध्ये आलो, म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप ते म्हणले कमीत कमी 1 माळ तरी. आणि एक त्यांनी आणखीन एक मंत्र सांगितला होता मला त्याला, हा मंत्र तुम्ही नवीन आहात, दत्त महाराजांचा मंत्र आहे म्हणले, तू नवीनच हा मंत्र आणि त्याच्याबरोबर श्री स्वामी समर्थ 1 माळ असं तू रोज करत जा म्हणले ते. आणि एक छोटा फोटो दिला मला त्यांनी असा, आणि तो फ्रेम करून तुमच्या घरी लावा. फोटो आहे का म्हणलं नाही आहे, तर तो फोटो पण मग त्यांनीच आणून दिला मला. हा साधारण 93 सालातला हा प्रवास सगळा पूर्ण. त्यावेळेला असं बऱ्याच वेळेला त्यांच्या तोंडून अण्णांचं उल्लेख ऐकला होता की असं असं अण्णा अमुक आहेत, अण्णा सांगतात, असं करतात, मला सगळं त्यांनी शिकवलं वगैरे. म्हणजे अण्णा असं बऱ्याच वेळेला त्यांच्या तोंडून कानावर पडत होतं माझ्या ते. आणि मग असं मनामध्ये होतं की बाबा म्हणजे कोण अण्णा, काय कसं आपण आपले कधी गाठभेट पडेल वगैरे असं त्यावेळेला मनामध्ये येत होतं सारखं. आणि फक्त गुरुवार आहे की गुरुवार, म्हणजे बाकी मी परत कधी त्यांच्याकडे जायचो नाही. कधी रस्त्यात गाठ पडली तर आम्ही आपल्या बाहेर बोलत बसायचो. आणि जेव्हा PR कुलकर्णी किंवा मध्ये मी उल्लेख केला जे देशपांडे, प्रदीप देशपांडे, त्यांना जेव्हा सांगितलं की असं असं स्वामींच्या ह्याच्यात मी जायला लागलेलो आहे, आणि तोपर्यंत माझे आणखीन एक दुसरे मित्र आहेत भोसले म्हणून, ते पण नोकरीला लागले होते मधल्या काळात ते. तर आम्ही 3-4 असं, तर ते म्हणले देशपांडेवर म्हणलं हो आपल्याला पुण्यातला मठ PR पण तिथेच राहतो जवळ. तो म्हणला हां मला पुण्यातला मठ माहिती, म्हणला तो दत्त मंदिराच्या पाठीमागे आहे तो मठ माहिती आहे. मग असं करू आपण गुरुवारी तिथे तरी जात जाऊ. आम्ही दुपारी काय करायचो 12:30 वाजता आमची त्याला जशी सुट्टी होईल, कोणाची 1 वाजता कोणाची 12 वाजता, पण असा मधला वेळ काहीतरी करून
एक जाऊन ते तिथे दर्शन घेऊन यायचं, म्हणजे त्याला दर्शन मिळत होतं. आता खूप गर्दी असते तिथे मठामध्ये. आणि मग मी त्यांना पण इकडे आरतीला असतं वगैरे असं सांगायला लागलो. मग ती लोक पण इकडे आरतीला यायला लागली माझ्याबरोबर. म्हणजे रात्री 8 वाजता ते सुटले, कधी उशिरा यायचे, कधी लवकर यायचे. आणि मग त्यांच्या हळूहळू ते जे बसतात ना, ते मुतालिक एकदा आरती वगैरे झाली की त्यांच्याकडे गर्दी असते. जे प्रश्नोत्तर जे आपण हा जो भाग आहे तो तिथं मी जवळून त्यांचा बघायला लागलो की ते त्यांचे ते सुरुवात झाली की ते कसे लोकांना सांगत जायचे आणि ते सगळं बरोबर निघायचं. ते जे सांगायचे ते त्या गोष्टी ती लोकं पण आश्चर्यचकित व्हायचे, हो बरोबर आहे म्हणून सांगायचे. तर मलाही आश्चर्य वाटायचं हे असं कसं काय. तर काय कळलं ते सांगायचं की मी इथं बसलो तरी अण्णांशी माझं अनुसंधान आहे. मला अण्णा काय काळ उत्तर देतात. आणि अण्णांनी कसं काय म्हणजे त्यावेळेला मनामध्ये असं वाटायचं की ते तिकडं आहेत आणि हे इकडं आहेत, मग ते उत्तरं कसे देत असतील तिकडनं. म्हणजे मग तिकडच्या लोकांना अण्णा समोर बसलेले असताना काय होत असेल, म्हणजे क्रिया अशी काय होत असेल की अण्णा उत्तर देत आहेत कोणाला तरी. हे सगळे असे प्रश्न मनात असताना तुमचे गुरुवार होत होते तोपर्यंत. आणि 94 साली जानेवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये कैचीविडी म्हणून एक कारखाना आहे, तो विडीचा कारखाना आहे तो. त्यांनी स्वामींचा एक कॅलेंडर काढलं. आणि ते कैचीविड्यांची त्यांची खासियत अशी होती की ते खूप सुरेख त्यांची कॅलेंडर्स असायची ती. म्हणजे दत्त मंदिर आपलं जे पुण्यातलं आहे त्याचं असू देत, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर असू देत, किंवा शिर्डीचं साईबाबांचं मंदिर, ज्या मंदिराचा किंवा ज्या देवतेचा जे फोटो काढतात ते इतकं उत्कृष्ट त्याची छपाई, रंगसंगती, सजीव आपल्यासमोर असते. आणि तो स्वामींचा फोटो त्यांनी काढला होता, जे कॅलेंडर त्यांनी काढलं होतं ते बघितल्यानंतर मला मुतालिकांनीच दिलं पाहिजे ना, हे कॅलेंडर घ्या, नवीनच आलं आहे यावर्षी म्हणून. आणि मग ते कॅलेंडर बघितल्यानंतर मला वाटलं आपण ह्याची फ्रेमच करून घेऊ. कॅलेंडरची ती खालची जी पट्टी असते तारखेची ती आम्ही ती कापली आणि त्याची मी फ्रेम करून घेतली. आणि ती फ्रेम माझ्याकडं अजूनही आहे, फक्त मी ते कडेची फ्रेम बदलतो. आतला जो स्वामींचा जो छायाचित्र आहे ते अजूनही आहे ते तसंच. ते ही पहिली सेवा आपण सुरुवात झालेली ते आठवण म्हणून. त्याच्यानंतर बरेचसे स्वामींचे फोटो आले, नंतर बऱ्याचशा फ्रेम आल्या, पण मी अजूनही माझ्या देवघरात त्याचीच पूजा करतो. मी अजून त्या फोटोचीच पूजा करतो. त्याला तो जो कॅलेंडर आणल्यानंतर बाकीच्या लोकांना पण मी सांगितलं असं असं, तर त्यांनी बघितलं, अरे मग आपण असं करू म्हणे, आपण आपल्या सगळ्यांच्याच घरात हे लावू म्हणून. सेम. हां, सगळ्यांच्या घरात सारखे फोटो होतील. तुम्हाला मी फोटो नंतर दाखवत होतो. तर आम्ही तिथे गेलो परत, ते कैचीविडी गुरुवार पेठेमध्ये त्यांचा कारखाना आहे, तिथे आम्ही गेलो. त्यांच्याकडनं कॅलेंडर घेतली, 6-7 कॅलेंडर, आणि या सगळ्यांनी फ्रेम करून लावल्या. आणि आम्ही नंतर ज्यांना ज्यांना आम्ही सांगायचो असं असं आहे, तर ती लोकं पण आम्हाला आग्रह करायची. मग आम्ही परत त्यांच्याकडे जायचो, 5-7 कॅलेंडर आणायची, लोकांना द्यायची. म्हणजे माझ्या मनात आलं की ही पण स्वामी सेवा होऊ शकेल. म्हणलं आपण स्वामींचंच जे वाटतोय आपण छायाचित्र किंवा कॅलेंडर, तीसुद्धा स्वामी सेवा होऊ शकते. पण एक 4-5 वेळा झाल्यानंतर तिथला व्यवस्थापक कोणी होते, तर ते म्हणले तुम्ही इतके कशा करता नेताय म्हणले फोटो सगळे, कुठं वाटताय म्हणले तुम्ही फोटो असे फुकट. म्हणले आम्ही देत नाही कोणाला. म्हणलं ठीक आहे, किंमत किती? ते म्हणे 10 रुपये. परत त्याला 10 घेतले. आता त्याला सुद्धा 94 साली 100 रुपये सुद्धा थोडे मोठे वाटत होते, पण परत 10 मी घेतली. ते कॅलेंडर परत वाटली, परत गेलो, परत त्यांनी तसंच केलं, 10-10 रुपये घेऊन दिली. तिसऱ्याला मी पैसे घेऊन गेलो. आता नाही म्हणले, पैसे तुम्ही दिले तरी तुम्हाला मिळणार नाही कॅलेंडर, संपली कॅलेंडर म्हणले. आता आलो परत. आपल्याकडं म्हणलं असावीत, कोणी मागितलं तर त्याला द्यायला, कारण तो खूपच सुरेख फोटो होता. अरुण फडणवीसांनी काढलेला होता. अरुण फडणवीसांनी बहुतेक चित्र त्यांचीच आहेत स्वामींची जी काढलेली होती. अरुण फडणवीसांची पण ओळख झाली होती मध्ये. हा फोटो किंवा हे जे फ्रेम आम्ही करून सगळ्यांच्याकडे दिल्यानंतर ज्या मुतालिकांच्या घरी जे आरती करत होतं, तर आम्ही काय केलं, त्याच्या झेरॉक्स ते द्यायचे आम्हाला, आणि परत आरती झाली की ते गोळा करायचे. मग आम्ही असं केलं की आपण पण घरी आरती करू म्हणलं. असं ती झेरॉक्सवरून आम्ही पण झेरॉक्स काढून घेतल्या. मला हे जवळ होतं म्हणून मी जाऊ शकत होतो, पण आमचे बाकीचे सगळे मित्र लांब राहिलं. ते म्हणले आम्ही घरी गुरुवारचं करत जाऊ आरती. हळूहळू चाली माहिती झाल्यात म्हणले सगळ्या.
मग झेरॉक्स करून त्यांना दिलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या घरी पण सेवा सुरू झाली. म्हणजे थोडक्यात ती जेव्हा गुरुवारी तिकडं जमायचं नाही तेव्हा मी गुरुवारी इथे करायचो, किंवा तिकडं जाऊन आलो तरी रात्री करायचो. तो फोटो तिसरी ज्या वेळ, चौथी वेळ मला आम्ही जायची की आपल्याला फोटो अजून पाहिजे आहेत. बरेचसे अजून लोक विचारत आहेत, बऱ्याचशा ओळखी होत आहेत. घरी तर आपल्या लागलेला होता. मग असं केलं की स्वामींना प्रार्थना केली की मला आज गेलो तर मला यश मिळावं, तुमचे फोटोज मला, म्हणजे मला स्वतःला नको आहेत, मला ते वाटायचेच आहेत. आणि माझा असा भाव आहे की ह्याच्यामार्फत मी तुमची सेवा करतो आहे, तर असं काहीतरी करा की मला त्यांनी ते फोटो द्यावेत म्हणून. आणि आम्ही तिथे गेलो, परत घाबरत गेलो, आता काय परत उत्तर मिळेल. थोडे जास्ती पैसे पण ठेवले होते. त्यांना विचारला फोटो करता, त्यांनी बघितलं आमच्याकडे, एकदा आतमध्ये बोलवलं. म्हणलं आता झालं आतमध्ये, इतके दिवस बाहेरनं सगळे व्यवहार चालायचे, तर आतमध्ये काय करताय. आतल्या खोलीत गेलो, तसं मोठा ढीग लागलेला होता कॅलेंडरचा. त्याच्यावर त्यांनी हात ठेवला, म्हणले हे घ्या, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या. कॅलेंडर घेतली. आम्हाला एवढा आनंद झाला, आम्हाला वाटलं पहिले गंमत वगैरे करतात का काय. नाही म्हणले हे स्वामींची लीला आहे. म्हणले प्रत्येक कॅलेंडर आम्ही 1000 किंवा 2000 आम्ही त्या प्रति छापतो, त्याच्यानंतर परत छापत नाही. म्हणले आम्ही कुठलंही, किती महालक्ष्मीचं असू देत, कुठलं, मी मगाशी म्हणलं साईबाबांचं. पण आत्ता असं झालं की आम्हाला इतक्या लोकांनी विचारलं, आम्हाला दुसऱ्यांदा परत त्याचे 5000 प्रति छापायला लागल्या. आणि हे आत्ताच छापून आलं, तुम्ही आलात तर आम्हालाही तो आनंद आहे. तुम्ही वाटताय ना, म्हणले वाटा. म्हणलं आता पैसे नाही, पैसे नाही. म्हणले तुम्हाला हाताला येईल तेवढं घेऊन जा. हा अनुभव पाहिला की आपण घरी प्रार्थना करून गेल्यानंतर तिथे काम झालेला आहे तो. मध्ये आनंदाच्या भरात आम्ही घेतली, भरपूर घेतली. बरेच दिवस पुढे आम्ही ती वाटत होतो, लोकांना सांगत होतो फ्रेम करून घ्या. आरतीचे कागद, त्याचे झेरॉक्स म्हणजे आमचे बाकीचे इतर मित्रमंडळी पण त्याच्यात वाढायला लागली. मग नंतर ते पण लोकांना झेरॉक्स द्यायच्या मित्रांना, अशी आरती आहे, तुम्ही 1-2 वेळा इकडे येऊन बघा, चाली लक्षात घ्या आणि मग तुम्ही पण घरी करा. म्हणजे आपल्या हातून नकळत का होईना ती तो स्वामी सेवन तो मार्ग तयार होत गेला. म्हणजे स्वामींच्याकडनं मी आता म्हटलं ना की सुरुवातीला करता करावं तेच आहेत, तर ती सेवा के तो मार्ग आपोआप तो घडत गेला. फक्त त्याला समजत नव्हतं आपल्याकडनं ही अशा पद्धतीने सेवा होती वगैरे. ती स्वामी जयंती कधी असती वगैरे काय माहिती नाही, स्वामींची पोथी आहे वगैरे हे असं काही त्याला नव्हतं. फक्त आपला जप करायचा, ते जे सांगतील ते. आणि 94 साल असं संपत असतानाची असेल किंवा त्याच्या अगोदर, 94 स्वामी जयंती एप्रिल मार्चमध्ये होती बहुतेक, आला काहीतरी चैत्र शुद्ध द्वितीया, म्हणजे जो आपण म्हणतो तो गुढीपाडचा दुसरा दिवस. तर त्या महिन्यामध्ये असं झालं होतं की अंबरनाथला जायचा योग मला आला होता. त्याला अंबरनाथला मुतालिक म्हणले आपल्याला जायचं आहे, अण्णांच्याकडे जायचं आहे. तर मला मनामध्ये ती खूप उत्सुकता होतीच ना, अण्णांच्याकडे जायचं आहे म्हणलं. तर म्हणलं चालेल. ते म्हणले दुपारी 3:10 जी डेक्कन एक्सप्रेस आहे पुणे स्टेशनवरून, त्यांनी जायचं आपल्याला. चालेल म्हणलं. ते म्हणलं मग दुपारी तुझ्या इथे सुट्टी वगैरे सांग आणि रात्री जी मिळेल त्या गाडीने परत यायचं, उद्या पहाटे येऊ किंवा उद्या सकाळी पण येऊ. तर मी ठीक आहे म्हणलं, मी आज दुपारची उद्या सकाळची असं ते सुट्टीची तजवीज करून ठेवणे गेलो त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्याबरोबर त्याला जे अण्णांच्याकडे पहिल्यापासून जात होती अशी आणखीन 10-12 लोकं पण होती. स्वामी प्रगट दिन बहुतेक असावा, त्याच्या अगोदरची गोष्ट आठवड्यातली ती. अंबरनाथ तिथं असं योग्य थांबत नाही, म्हणजे गाडी तिथे थांबत नाही. तर कर्जतला उतरावं लागतं आणि दुसरी लोकल पकडून पुढे जायचं, किंवा मग कल्याणला उतरून लोकल पकडून माघारी यायचं. असं ते मधल्या ह्याच्यात येते. असं ठरलं की कल्याणला उतरायचं आणि तिथून माघारी यायचं म्हणून. आणि कसं असतं, ती भेट होणार असली की काय कळालं, अंबरनाथ स्टेशन थोडंसं सोडल्यानंतर आमची गाडी कुठल्या तरी कारणाकरता तिथे थांबली. मग
ह्यांनी सगळे म्हणले चला चला आता इथंच उतरू म्हणले. तशात मग आम्ही गाडीतनं उड्या मारल्या आम्ही आणि मग चालत चालत गेलो, मठापर्यंत गेलो. मला असं वाटलं की मठ म्हणजे आश्रम वगैरे असं असं ना, त्या पद्धतीचं असं काहीतरी असेल. पण कोकणातलं जसं घर बघतो असं कौलारू घर वगैरे असं, आजूबाजूला झाडी भरपूर, अशा पद्धतीने तो मठ होता. अंबरनाथ जर का बघितलं, असे असे रस्ते आहेत तिथले, चढ उतार असे रस्ते आहेत ते. जेव्हा एका उतारावरती आम्ही आलो त्या समोर दिसला तो मठ आणि त्यांनी बोटानं दाखवलं तिथे आपल्याला जायचं, अण्णांचं मठ तिथे आहे म्हणून अण्णा तिथे राहतात आणि एक शेजारी घर आहे, बाजूला लगेच असं मठ आहे. आम्ही सगळे गेलो मठात. मोठा स्वामींचा फोटो, बाहेर औदुंबर वगैरे खूप छान आहे. आणि हीच वेळ होती, संध्याकाळचीच वेळ होती अशी ती. आणि बहुतेक तिथे आरती वगैरे सुरू असावी. आम्ही ते सगळं घेतलं आणि शेजारी त्यांचं घर मोठं, मी आत्ता म्हटलं कोकणात जसं घर असतं त्या पद्धतीचं खूप मोठं अंगण, चट्या सतरंजा वगैरेच्या घातलेल्या होत्या. आणि आता म्हणले बसा इथं, अण्णा येतील म्हणून कोणतरी सांगितलं असं. आम्ही आपले सगळे बसून राहिलो. बरं, मी आत्ता जे तुमच्याबरोबर बोलतो किंवा जी बडबड आत्ता सध्या जे मी करतो इतका मी पूर्वी कधीच बोललो नव्हतो. म्हणजे एखादा शब्द कधीतरी तोंडातनं बाहेर पडेल, एकदम शाय म्हणता येईल अशा पद्धतीचं, कुठेतरी कोपऱ्यात मागं मी असायचो. असं नाही पुढाकार घेऊन कुठलं काम केलं असं नाही, कधीच नाही. जे तुम्ही करताय बरं, मी तुमच्याबरोबर येतो असं सगळं कोणाला तरी पुढं कायम ठेवलेलं. अशाला मागं उभं होतो मी. आणि त्या घरातनं एक गृहस्थ बाहेर आले, म्हणजे पांढरा सलवार आणि पांढरा गुरु कुर्ता वगैरे असं एकदम साध्या ह्याच्यात आले. ते हातामध्ये बहुतेक रुमाल की असं नॅपकिन काहीतरी होतं. आणि ते आल्याबरोबर सगळी ते जे बसले सगळी मंडळी उभी राहिली ती. तर मला वाटलं बहुतेक अण्णा येणार असेल, कोणीतरी सांगायला आलं की अण्णा येत आहेत वगैरे असं ते. आणि मग ती लोक त्यांना नमस्कार करायला लागली. मग लक्षात आलं अण्णा, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे होतं ना की असं कोणतरी वयस्कर असतील किंवा दाढी वगैरे वाढलेलं एक गुरु म्हटल्यानंतर कसं असतं की माळा वगैरे असतील गळ्यामध्ये, असं काहीतरी ते रूप ते नव्हतं. एकदम साधे आणि असं सहज एकदम आले ते. म्हणजे असं कुठलं त्याच्यामध्ये काय म्हणता येईल, असं गुरु म्हणून असं त्यांनी कुठलं दाखवलंय, कुठलं त्यांच्या चालण्या बोलण्यात वगैरे असं काहीच त्याचा लवलेशय काही नव्हता. एकदम सामान्य मनुष्य असं जसं आहे तो तसे ते आले. लोकांनी नमस्कार केले, बसले, असे सगळे गोल बसले मासे. मग त्याचंही असं कुठं हे नाही की अंतर ठेवून बसलेत वगैरे, असं काही नाही, सगळे गोल बसले. तरी मी आपल्या निवडणे मागच होतो. बरेचसे विषय झाले स्वामींच्या सेवेविषयीचे. मुतालिक जे होते प्रमुख, त्यांच्याबरोबर त्यांचं बोलणं झालं. सेवेकरी वाढवा, असं करा तसं. आणि एकदम बघता माझ्याकडे त्यांची नजर गेली आणि एकदम ते म्हणले नवीन आहेत का ते म्हणले. मुतालिकांना विचारलं. ते म्हणले हां मग असे वाढवा म्हणले, यांना घ्या असं माझ्याकडे त्यांनी बोट करून सांग. आता ह्यांना घ्या म्हटलं तर माझी जरा पंचायत झाली. मला काय हे एवढं म्हणजे आवडत म्हणण्यापेक्षा मला ह्याच्यात जायचंच नव्हतं पहिलं. म्हणजे हे कुणी सांगितलं म्हणलं, हे पुढचं कोणी करायला. ते आरती ठीक आहे म्हणलं, आरतीला मी आपलं येत होते. आणि आमची आजी म्हणजे आईची आई होती, तर ती म्हणली ते हे याच्यात जास्ती पडू नको म्हणली, लोक वेडी बिडी होतात ते पारायण बिरायण करून असलं काहीतरी. तिला कोणीतरी सांगितलं होतं गुरुचरित्राचं पारायण झालं की काय कळतं, एक वेळ लागतं ना त्या देवाच्या यायचं की लोक घरदार सोडतात, संन्यासी होतात. तर आजी आमची म्हणली ते हे असलं काय करू नको बरं का. ते माझ्या डोक्यात होतं, आपल्याला काय करायचं नाही. मुतालिक म्हणलं अरे तू केवढा भाग्यवान म्हणलं, अण्णांनी बोट दाखवलं. पण म्हणलं मला काय करायचं आहे म्हणलं, मारता त्याच्यात मी काय करू. नाही म्हणले तुला आता ती सेवा वाढवा लागेल, तुला आता जबाबदारी घ्यायला लागेल. म्हणलं बरं बघू म्हणलं पुढं काय होईल ते. सगळ्यांनी नमस्कार केला, मी पण आपला नमस्कार केला, आलो. म्हणजे असं काय मला वाटलं नाही की अरे आपण कुठल्या तरी मोठ्या माणसाला भेटलं वगैरे, असं काहीच त्याला वाटलं नव्हतं. ते इतकं सहसळ घडून गेलं. हां पण ठीक आहे म्हणलं, अण्णाची ओळख झाली तर आपल्याला यायला हरकत नाही. म्हणजे कधी आपण अंबरनाथला आलो, कारण चेंबूरला किंवा कल्याणला बरेचसे नातेवाईक होते आमचे. चेंबूरला माझे काका वगैरे राहायचे. समजा आलो त्या बाजूला तर बघू. आणि हे सगळे योगायोग, नेमकं चेंबूरची जागा काकाने सोडली आणि ते अंबरनाथमध्येच आले परत राहायला. म्हणजे कसं असतं ते यायचं कसं, अण्णा किंवा स्वामी कसं करतात ते. आणि
मधल्या काळामध्ये परत हे असंच नुसतं गुरुवारपुरतं आपलं ठीक आहे म्हणलं, हे नको, आजी म्हणलीच होती हे याच्यात पडायला नको म्हणून. काय काळ आरतीला पण नको म्हणलं जायला, उगाच ते काहीतरी आणखीन सांगतील हे करा ते करा वगैरे. पण तसं होणं नव्हतं. या मार्गामध्ये पुढं जाणं होतं. कारण मी जरी थांबलो तरी महाराजांनी काही तसं सोडलं नाही मला. काही ना काहीतरी कारणामुळं अण्णांच्याकडं जाणं होत राहिलं त्याच्यात. म्हणजे मुतालिकांचं तर होताच वाटा त्यामध्ये. पण एकदा असं घडलं की अण्णांनी रोहा ते माणगाव इंदापूरपर्यंत बरेचसे मठ स्थापन केलेले आहेत. तेव्हा बरेचशी लोक तिथे आली होती. म्हणजे तर कोकण एरिया त्याला म्हणायचं, ते कोकण भागातनं किंवा कोकण विभागातनं, आज कोकणातनं बरीच लोकं आली आहेत असं ते म्हणले. मग कोकणातनं लोक आली आहेत म्हणजे कुठून, म्हणजे कोकण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर रत्नागिरी, पावस वगैरे असं तो भाग येतो. मग ते मुतालिक म्हणले नाही, अण्णांनी असं तिकडे काही केंद्र स्थापन केले, तिथली लोकं आलेली आहेत. ती मोठी गाडी भरून आली ती. तर असं बोलताना सहज अण्णा म्हणले असं 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 वाढवायला पाहिजे म्हणले, तुमच्याकडं पुण्यामध्ये असं तुम्ही वाढवा. जसे तुम्ही आता 8-10 लोक येतात तसं एकदा गाडीवरून अशी लोकं तुम्ही घेऊन या. मग त्याच्यामागं हेतू काय की स्वामी सेवा तुम्ही त्याचा प्रचार करा, स्वामींचे भक्त तुम्ही वाढवा. म्हणलं हां बघू म्हणलं, आपल्याकडनं आता काय परत जबाबदारी तर परत देत आहेत ते, कसं काय आता करायचं, म्हणजे भक्त वाढवायची म्हणजे काय आणखीन करायचं. मी आपलं मुतालिकांना म्हटलं तुम्ही जे कराल आमची साथ आहे तुम्हाला, काय तुमचे कार्यक्रम कसे करायचे असतील ते तुम्ही करा. असं हे वरच्यावर जाणं होत राहिलं अंबरनाथला. आणि 94 साली मे महिन्यामध्ये मुलाचा जन्म झाला माझ्या. तोपर्यंत अण्णांना मुतालिकाने सांगितलं होतं, म्हणजे यांच्या घरी कसे कसे प्रसंग आले होते आणि त्यातनं कसे कसे ते बाहेर पडलेत. त्यांना मी काय काय उपाय सांगितले होते. त्या उपायांनी जवळ आता 1 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर त्यांना मुलगा झालेला आहे. तर ते पेढे घेऊन आम्ही दोघंच गेलो होतो त्याला. तर पेढे घेऊन ते आलेले आहेत आणि तुम्हाला हे पेढे दिलेत मठामध्ये, मी आत्ता ठेवलेत म्हणले. एक हा तुम्हाला पेढ्याचा वेगळा 2 बॉक्समध्ये आम्ही केलं होतं. ते म्हणले ते कुठे आहेत मग, तर म्हणले बाहेर उभे आहेत. तर ते सोयर असतं ना आपल्याला, महिना सव्वा महिना काहीतरी सोयर असतं. तर त्यांनी असं वाकून बघितलं, म्हणजे त्यांचा मठ रस्त्यापासून असं खाली आहे आणि मुख्य रस्ता असा वर राहतो थोडा. तर त्यांनी असं वाकून बघितलं वर, इकडे या म्हणले खाली असं. आता म्हणलं झालं, कारण काय कळाला मुतालिकांच्याच तोंडून ऐकलं होतं की अण्णा काय काय रागवतात म्हणले एकदम. त्यांना जर का काही पटली एखादी गोष्ट नाही, एखादी गोष्ट करायला सांगितली आणि केली नाही तर ते रागवतात. तर म्हणलं काय झालं आता आपण, म्हणजे बाहेर उभं राहिलो काय कशा करता असं. त्यांना चेहरा वेगळाच होता त्यावेळेला. मी आपला गेलो हातपाय धुवून मग त्याच्याजवळ तिथे जाऊन बसलो. तिथे असं अंतर ठेवून असं पुढं सारखा म्हणले. म्हटलं पेड कशा करता म्हणले, हा बॉक्स कशा करता दिला आहे. म्हटलं मुलगा झाला म्हणून. तुम्ही का नाही आलं सांगायला. म्हटलं नाही ते सोयर असतं ना स्वामींच्याकडे असतं, काय नाही म्हणले सोयर बिअर काय सुतक सोयर काय नाही म्हणले. या इथं बसा म्हणले पुढे, एवढी चांगली बातमी म्हणले ना, असं लांब उभं राहून काय सांगताय. मग त्यांचा चेहरा बदलला. म्हणजे जे ऐकलं होतं की ते कडक आहेतच, म्हणजे अण्णा होतेच कडक, पण का कोणास ठाऊक म्हणजे असं ते पहिल्यापासून एक आपला जसं आपण नातेवाईक किंवा कोणी असो ना, या एक आवडीचं शिष्य म्हणा असं आहे. आणि ते माझ्याशी वागत गेले, मला तशी वागणूक ते देत गेले. माझं नशीब की मला त्यांच्यासारखे असे गुरु मिळाले, त्या गुरूंच्याकडनं अशी वागणूक आपल्याला मिळते. हे मला खूप त्याला बरं वाटलं की आपल्यातलंच त्यांनी हे केलेलं आहे. आणि अगदी जसं आपण बोलतो आत्ता त्या पद्धतीने ती पुढच्या गाठीभेटी म्हणा की तर तसं सगळं होत गेलं ते. आणि मग हे संबंध वाढले. म्हणजे मग मी एकटासुद्धा अंबरनाथला जायला लागलो. अच्छा. काही कारणांच्यामुळं मुतालिकांचं काहीतरी बदली झाली का काय त्या माहिती नाही, पण ती सेवा तिथं थांबली ती. आणि मग आम्ही जे घरी आरती करत होतो, हा आरती 95 सालपर्यंत हे सगळं सुरू होतं. म्हणजे घरी आरती करणं किंवा मग अण्णांच्या गाठी भेटी. मग मी माझ्याबरोबर देशपांडे किंवा PR कुलकर्णी, भोसले आणि 4-5 लोक असे आम्ही मिळून 8-10 जण मग जायला लागलो. मग अण्णांना म्हणजे असं वाटलं की आपण जे पूर्वी एकटे येत होतो
की अण्णांना म्हटलं अण्णा आज बरोबर 8 लोक आहेत 10 लोक आहेत असं त्यांना सांगायला मग आनंद व्हायला लागला. मग ते पण प्रत्येकाचं नाव विचारायचे, तुमचं नाव काय, तुम्ही काय करता. मग ते माझ्याबरोबर सगळे काही दुकानातले होते, काही आजूबाजूचे असतील, पण दरवेळेला मी असं कोणातरी घेऊन जायचो तिथं, चला असं ते. म्हणजे मग त्यांना अण्णांनाही कुठेतरी वाटलं की हां बाबा हा करतोय काहीतरी, स्वामी नामाचा जो प्रचार किंवा प्रसार व्हायला पाहिजे तो हा करतोय. तोपर्यंत अंबरनाथ 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी 6 महिन्यांनी असं होतं ते. पण एकटंसुद्धा जायची मग भीती जी होती ती, म्हणजे आदर होताच तो शेवटपर्यंत, आदरयुक्त भीती होती ती शेवटपर्यंत राहिलीच म्हणजे ती. पण थोडीशी कमी झाली. तिथे एकदा जाऊन बसलो, आतमध्ये जायचोपर्यंत भीती वाटायची. अण्णाच्या जवळ एकदा जाऊन बसलं, एकदा अण्णांचं सुरू झालं बोलणं की ती भीती कमी व्हायची. कुठलाही विषय असू देत, काही अडचणी. आमच्या 1-2 मित्रांना बरेच असे कौटुंबिक त्रास झाले, ते कोणाला शरीरावरती असे काही फोडबिड आले, रक्त वगैरे याचं बरेचसे उपाय करून झाले होते. अण्णांच्याकडं मग त्यांना घेऊन गेलो होतो आम्ही. त्याच्यावर अण्णांनी उपाय सांगितला, त्याला फरक पडला. म्हणजे अशी नवीन नवीन लोक त्याच्यामध्ये यायला लागली. आणि गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी उद्या आहे मला वाटतं. गोंदवलेकर महाराजांचा उल्लेख अशा करता की आमच्याकडं एक ग्रामोपाध्याय नावाचे, विवेक ग्रामोपाध्याय, एक तरुण त्याला आमच्याकडे दुकानामध्ये आमच्या नुकतेच कामाला लागले आणि ते गोंदवलेकर महाराजांचे भक्त होते. आणि पुण्यामध्ये त्या काळी, म्हणजे अजूनही असेल मला माहिती नाही, पण त्या काळी पुण्यात पहाटे आरती व्हायची गोंदवलेकर महाराजांची. पहाटे 5 का 5:30ला ती आरती असायची 7 वाजेपर्यंत. आणि त्या आरतीला नाही म्हटलं तरी 400-500 लोक असायचे असं त्यांनी सांगितलं. आणि ती आरती प्रत्येकाकडं घरी, म्हणजे आज तुमच्याकडे असेल, उद्या तुमच्याकडे असेल, परवा आणखीन कोणाकडे असेल ते, अशा पद्धतीने ती आरती असायची. आणि जवळजवळ वर्ष 2-2 वर्ष ती लोक त्याच्याकरता अगोदरच त्याची नोंदणी करून ठेवायची आमच्या घरी. कधी त्यांना ती 1-2 वर्षानंतरची ती तारीख मिळायची ती. असं ते त्याला इतकं ते प्रचलित होतं. आणि आम्ही जे आरती करतो, आपल्या घरी जी आरती करतो, तर त्याला ती पहिली कल्पना ते ग्रामोपाध्याय म्हणून आहेत, त्यांना पण आम्ही हा फोटो दिला स्वामींचा, असं आम्ही आरती करतो रे, हा तुमच्याकडे ठेवा. तर तेव्हा एकदा त्यांनी मग कल्पना मांडली की मग असं आरती मंडळ आपलं का असू नये, म्हणून आपण पण करायचं का आरती मंडळ. असं गोंदवलेकर महाराजांचं आरती मंडळ आहे, मग आपण पण स्वामींचं आरती मंडळ सुरू करू. आपण 10-12 मेंबर आहोत आत्ता, असे सभासद होत तर. आणि मग ती सुरू झाली. म्हणजे मुतालिकांच्या घरी आम्ही जे करायचो ना आरती, तर त्याच्या झेरॉक्स होत्या. आम्ही आणखीन झेरॉक्स वाढायला थोड्या, जे नवीन आपल्याकडे सभासद झालं ते त्यांना दिल्या. आणि ज्यांना चाली माहिती होत्या अशा लोकांना थोडं पुढे घेतलं. आणि आमचे एक कुलकर्णी म्हणून होते, कर्वेनगरमध्ये राहत होते, त्यांच्या घरी पहिली आरती ठरली. म्हणजे त्याचं गांभीर्य असं त्याला वाटलं नव्हतं काही. 6ची वेळ होती, पण सगळे असे रमत गमत, 6 कोणी 6:15 पर्यंत, मग 6:30, मग 7 वाजता तिथली आरती सुरू झाली ती. पण त्याच्यामुळे झालं काय की ते ग्रामोपाध्याय जे होते त्यांना पहिल्यापासून माहिती होतं आरती मंडळ कसं असावं किंवा त्या गोंदवलेकर महाराजांच्याकडे कसं चालतं. तर त्यांनी त्याला अगदी खूप कडक शब्दात सगळ्यांना सांगितलं की हे असं इथून पुढे चालणार नाही, वेळ पाळली गेली पाहिजे. ती कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीतनं आपण शिकत जातो म्हणतो ना, बाहेर जे चांगलं दिसतं त्याच्यापासून काहीतरी धडा घ्यायचा. मग आम्ही पक्क ठरवलं की नाही, 7 वाजता आरती सुरू करायचीच पहिली. अशा रीतीने मग ते कागद सगळ्यांना देऊन त्याला पहिली आरती संपन्न झाली सोहळ्यातून. आणि आमचं एक नियम पहिल्यापासून आम्ही करून घेतला होता की कुठेही गेलो तरी आरती ज्याच्याकडे घरी असेल त्याच्या घरच्या ज्या महिला असतात त्यांना कुठे अडकून पडता कामा नये. म्हणजे त्यांनी काही करायचं काही नाही आमच्याकरता, आम्ही येणार, आरती करणार, तुम्ही काय प्रसाद कोरडा वाटा जे काय असेल ते, साखरपुटाने चहा दिला तर, नाही दिला तरी हरकत नाही. म्हणजे कसं होतं माझ्या मनामध्ये असं होतं की आज एखादा घरी त्यांनी समजा शिरा केला तर तेवढा वेळ, म्हणजे 10-15 सभासद आपले आरतीचे, त्याच्यामध्ये ते घरातली कोण मंडळी असतील ती, आजूबाजूची कोणी बोलवले असेल असे म्हणून समजा एक 25 लोकांचा शिरा करायचा. ती महिला त्याच्यामध्येच गुंतून पडेल. समजा तिला आरतीचा लाभ घेता येणार नाही किंवा कसं करायचं काय त्या विवंचनेमध्ये ते असेल. बरं, पुढचं कोणी श्रीखंड पुरी केली, आणखीन 3रा 4था कोणी काय वाढवत गेला, काही करत गेला,
तर 5व्या माणसाला असं वाटेल की अरे 4 ठिकाणी आपण जाऊन आलेलो आहे, आपल्याकडं सागर संगीत सगळं व्हायला पाहिजे ते. मग समजा त्याची परिस्थिती नसेल तरी तो ओढून ताणून का होईना काहीतरी करायचं म्हणून तर करेल. मग जसं आपण काहीच नाही घेतलं, तुम्ही जे शक्य असेल ते दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल. आपला उद्देश काय, तो सेवा, हा उद्देश मनामध्ये ठेवायचा. आरती मंडळाचं आपलं नावच मुळात होतं की श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ. हे फक्त स्वामींची सेवा करायची. हे नाव सुद्धा खूप विचार करून करून ठरवलं गेलं ते, की ज्याच्यामध्ये आरती हा भाग मुख्य राहीलच आणि सेवा. मग सेवामध्ये मग आम्ही असं ठरवलं की सामाजिक उपक्रम काय करता येतील किंवा स्वामींची सेवा. स्वामीचरित्र सारामृत अशी एक 21 अध्यायांची पोथी आम्हाला अण्णांनी सगळ्यांना सांगितलं की ही पोथी तुम्ही वाचन करा, तुमच्या नित्य सेवेमध्ये ठेवा. रोज 3 अध्याय तसे वाचायचे. एका आठवड्यामध्ये ते संपतं की परत नवीन सुरू करायचं, परत पहिल्यापासून. ती पोथी खूप प्रसादिक आहे. त्याचं महत्त्व त्याला अण्णांनी सांगितलं होतं. आपल्या मनातले काही संकल्प असतील, काही इच्छा असतील, त्या मनामध्ये धरून ते तुम्ही पोथी वाचन करा. तुम्हाला जसं शक्य होईल तेवढी पारायण करा. तो संकल्प जर का असेल तर समजा 11 पारायण करीन किंवा 7 पारायण करीन, असं काहीतरी करून तुम्ही ते काम 100% होतं. मग आम्ही सगळ्यांनी ते 3 अध्याय रोज वाचायचे ठरवलं होतं ते. मग आज समजा घरी आपल्या असं केलं की आपण बाबा सामुदायिक पारायण करू, म्हणजे जेणेकरून स्वामींची सेवा त्याच्यामध्ये घडेल. असं हा सेवा हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही की मी अमुक अमुक ठिकाणी गेलो, आम्ही असं आरती केली पण आम्हाला त्यांनी काहीच दिलं नाही, हे मनात येतच का म्हणून पहिलाच नियम घातला आम्ही की कुठेही आम्ही काही स्वीकारणार नाही. तुम्ही प्रेमाने केलं, भक्तीने केलं, समजा करून ठेवलेलं आहे बाबा असं असं. आरतीला ती महिला आणि घरातले जे इतर सगळी बाकीची मंडळी आहेत ते आपल्याला आरतीला तिथे उपस्थित त्यांना राहता येईल, असं हे पहिलं महत्त्वाचा उद्देश तो होता. त्याच्यामुळे आम्ही बाकी कुठलीही अपेक्षा न ठेवता, मग ह्याच्यातनं आपण शिकत गेलो निरपेक्ष सेवा कशी करावी म्हणून. ती मधल्या काळात अण्णांच्याकडे पण जाणं वाढत होतं. मग अण्णांनी आम्हाला असं एक आणखीन सांगितलं की दुर्गा सप्तशती, असं मराठीमध्ये एक 13 अध्यायाचं सार म्हणता येईल, सप्तशतीचं सार म्हणता येईल असं ती पोथी आहे. त्याचं वाचन तुम्ही करा आणि जी 3.5 शक्तिपीठं आहेत तिथे जाऊन तुम्ही करा. मग त्याचा क्रम पण त्यांनी सांगितलं की वणीला म्हणजे पहिलं वणी घ्या, मग माहूर, मग तुळजापूर आणि मग कोल्हापूर असं. आणि प्रत्येक ठिकाणी मग आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेतली गेली. म्हणजे अगदी सुरुवातच करायला वणीला आम्ही गेलो त्याला तो नवरात्रा करता, म्हणजे नवरात्राच्या अगोदर आम्ही थोडे दिवस काही गेलो होतो. तर तिथे तो जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण सुरू होतं. त्याच्याकरता गडाच्या पायथ्यापासून ज्या गाड्या जातात त्या बंद होत्या. अच्छा. आम्हाला ते 3 डोंगर चढून जावं लागणार होतं आणि त्याच्यानंतर वरनं ज्या गाड्या येतात त्या तिथपर्यंतच थांबतात आणि त्या परत आलेल्या लोकांना घेऊन वर जात होत्या. म्हणजे राहिलेले 4 डोंगर आम्हाला ते तशा त्या गाडीतनं जायचं असं होतं ते. मग 3 डोंगर चढून जायचे, पण त्याला वातावरण पण चांगलं होतं. थोडासा पाऊस कमी झाला होता, असं भुरभुर भुरभुर आधीमध्ये होती. अशा याच्यात आम्हाला त्या 3 डोंगर आम्ही गेलो सोडून. मग वरनं ज्या गाड्या येत होत्या जीप गाड्या, त्याच्यातनं आम्हाला त्यांनी म्हणजे पैसे देऊन अर्थात की तिथपर्यंत गेलो वरती. पण तोपर्यंत झालं असं की थोडा उशीर झाला. आमच्या जे डोक्यामध्ये जी कल्पना होती इतकं असं वाचन सुरू करायचं, पण उशीर झाला. तरी तिथं बघितलं तर दुर्गा सप्तशती किंवा तो नवचंडी याग एक सुरू होत होता नुकताच जेव्हा आम्ही पोहोचलो त्याला. आणि आम्ही असं सोहळा वगैरे सगळं घेऊन गेलो होतो इथून पुण्यातनं. बसायला खाली आसन नेलं होतं, आमच्या माळा नेल्या होत्या आणि अगदी देवीच्या समोरच आम्हाला जागा मिळाली. त्यावेळेला एवढं गर्दी वगैरे काही नव्हती, म्हणजे पावसाळी दिवस असल्यामुळं. असं एका बाजूला होम चालू आहे, एका बाजूला आम्ही इकडे बसलो आणि समोर आमच्या देवी आहे असं. आणि असं पाठीमागे सगळं त्याला सगळं उघडच होतं. म्हणजे बारीक पाऊस वगैरे असा दिसत होता आम्हाला पडतोय वगैरे असं. ते तुषार थोडे असे अंगावर येत होते, पण छान असं ते वाचन झालं. मग असं म्हणजे परीक्षा, मग त्यांनी आम्हाला तिथला खास प्रसाद दिला. कारण त्यांनी बघितलं की अरे हे कोणतरी 4-5 जण इथे येऊन वाचन करतायत, देवीचा असा एक खास प्रसाद कधीतरी होता. तो असा प्रत्येकाला आम्हाला मिळत गेला. प्रत्येक ठिकाणी परीक्षाही होत गेली, मग प्रसादही मिळत गेला तेवढा. तुळजापूरला आम्हाला ते देवीचं मळवट भरतात, ते आम्हाला हळद आणि कुंकू वेगळं असतं, ते आम्हाला त्यांनी त्या पुजाऱ्यांनी ते दिलं की हे घ्या तुम्हाला म्हणून असं. तर त्याच्यामुळं एक शक्ती, म्हणजे आदिशक्ती जी म्हणतो ना, अध्यात्मामध्ये दोन्ही पण गरजेचं आहे. आपण जी साधना करतो ती आणि त्याच्याबरोबर ही आदिशक्तीची उपासना म्हणून, तर ती पण झाली. आणि हे करत करत म्हणजे एकीकडं आरती मंडळ त्याचा व्याप वाढत होता. आमचं पूर्वी मी सोमवारी एकच सोमवार करत होतो
आणि ज्यांच्याकडे आम्ही जाऊ आरतीला तर त्यांचे जे नातेवाईक म्हणा की ते पण विचारायचे मग आमच्याकडे याल का, मग आम्ही ठीक आहे जायचंच आपल्याला, स्वामींचा प्रसारच करायचा, अशा पद्धतीने पण होऊ शकेल नामाचा ते प्रसार. आणि त्या पोथीमध्ये एक उल्लेख असा होता की बाळप्पांनी बघितलं होतं की स्वामींच्या आरतीची आबाळ होती त्या काळात. म्हणजे समजा महाराज अक्कलकोट सोडून बाहेर कुठे गेले तर आरती वेळेत होईल की नाही. समजा महाराजांची इच्छा, ते मध्येच जंगलात राहायचे, मध्येच गावाच्या बाहेर जायचे, मध्येच कोणाच्या घरी असायचे, पण मग तिथं आरतीची कसं सोय होणार, म्हणून त्यांनी काय केलं होतं की आरतीला जे साहित्य लागतं त्यावेळेला ते सगळं एका पिशवीत भरलं होतं. ती कल्पना माझ्या पण मनामध्ये आली. मी पण एक पिशवी तयार केली अशी छान असं, त्याच्यामध्ये सगळं. मग आपल्याकडं विड्याची आरती असते, हुक्का असतो, मग आम्ही तो हुक्का कुठे मिळतो तो हुक्का मिळवला. मग त्याला तो गुडाखू हा शब्द आहे आरतीमध्ये त्या विड्याचा. मग गुडाखू म्हणजे काय, तर मग पुण्यातल्या मंडईतल्या मठामध्ये देशपांडे काका म्हणून ते आमच्या बरोबर असायचे बरेच वेळा. तिथले ते पुजारी होते, बरेच वर्ष ते पूजा करत होते. तर त्यांनी सांगितलं की गुडाखू म्हणजे गुळाचं पाणी आणि तंबाखू असं एकत्र करून ती गवळी करतात आणि ती त्या हुक्क्यामध्ये वरती ठेवतात ती. मग तो हुक्का कसा लावायचा काय ते शिकून घेतलं. मंडईतल्या मठामध्ये अजूनही सुरू आहे प्रथा ती. त्याप्रमाणे मग तशा त्या गोळ्या मग मी घरी करून ठेवायचा. आणि मग सोमवारी सकाळी पहिलं ते काम की तो हुक्का काढायचा, स्वच्छ तो घासून बिसून सगळं ठेवायचा. आणि विडा आपल्याकडं इथे रमणबाग शाळेत इथे एक बाहेर छोटा पानवाला होता, तो गोविंद विडा बनवून द्यायचा. अच्छा. असं एक विशिष्ट पद्धतीने असं कोन करून बनवला तो विडा असा तो. मग त्याच्याकडं त्याला सकाळी सांगून ठेवायचा आज आरती आहे, आज मी संध्याकाळी मला विडा लागेल म्हणून. मग जाताना तो विडा घ्यायचा, बघ सगळं ते साहित्य आरतीचे ते कागद घंटा जे लागतं आरतीला सगळं, म्हणजे अगदी पार तो हुक्क्याला कोळसा लागतो, नारळाच्या शेंड्या लागतात. कोणाच्या घरी वस्तू नाही म्हणून थांबले असं नाही, सगळं आपल्या बॅगेमध्ये ते तयार करून ठेवायचं. 6 वाजता ती बॅग उचलायची, निघायचं. बऱ्याच वेळेला असं व्हायचं, मुलगा माझा काय का आजारी आहे, आई सांगायची अरे त्याला दवाखान्यात न्यायचं, नाही आज आमची आरती आहे, दवाखान्यात तुम्ही घेऊन जा म्हणायचो. मी स्वामींच्याच करता चाललोय, बघतील महाराज कसं काय करायचं ते. म्हणजे काय काळ आपण असं म्हणू नये म्हणजे की मी काय केलं किंवा काय त्याग केला किंवा कुठल्या गोष्टीपासून मी लांब राहिलो म्हणता नाही, पण मी प्राधान्य आरतीला दिलं. ह्या गोष्टी पण महत्वाच्या होत्या, पण मी प्राधान्य आरतीला दिलं की स्वामींच्या सेवेला मी ते प्राधान्य दिलं ते की हा महाराज आहेत ना. म्हणजे तेव्हापासून तो इतका पक्का विश्वास बसला होता की नाही करणार काहीच नाही, होणार काहीच नाही, आजारी आहे ठीक आहे 2 दिवसांनी तो ठीक होईल, पण आजचा सोमवार माझा आरतीचा चुकला तर मला ते चालणार नाही. मी एकदा बाहेर गावून येत होतो आणि आरती होती कोथरूडला, तर आम्ही गाडीत नाही तसं मी त्यांना उशीर झाला 6 सव्वा 6 वाजले मला यायला, मुंबईला गेलो होतो आम्ही. पण मी त्यांना सांगितलं मला तुम्ही इथेच सोडा, आज आमची आरती आहे. म्हणजे मी तिथेच उतरलो, गाडीतनं सगळे आमच्या घरचे जायला घरी आले होते. तुम्ही घरी येऊन आवरून जायचं म्हटलं तर माझी आरती चुकली असती ती. म्हणजे असे छोटे छोटे प्रसंग, पण आरती कधीच ती चुकून दिली नाही त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ते वाढत गेलं. म्हणजे अण्णांच्याकडचं पण जाणं, अण्णांच्याकडचे काय काय ते उपाय जे सांगायचे ते आम्ही ते लिहून ठेवायचं, कोणाला काय काय असेल तर त्याप्रमाणे ते उपाय लक्षात ठेवायचे जे मला आत्ता उपयोगी येतात काय कळते. आणि ह्या पद्धतीने म्हणजे कुठेही आरती असू देत, कधी आज लोहगावला असेल ह्या सोमवारी तर पुढच्या सोमवारी ती कुठेतरी सिंहगड रोडला असेल, पण जायचं, पाऊस असू देत थंडी असू देत जायचं, कुठेही असले तरी त्यांच्या ते पत्ते त्या माणसाचं घेऊन तयार करायचे. पुढची कोणाकडे आरती येते ते तिथे ते पत्ते वाटायचे. ही सगळी जबाबदारी त्याला माझ्याकडे होती ती. आणि प्रत्येक आरतीचा कार्यक्रम हा सफल संपन्न म्हणतो ना अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे हे मनामध्ये होतं. त्यामुळे असं कुठेही, आणि त्या लोकांना इतकं घरामध्ये ऊर्जा त्याला जाणवायची ती. त्यातली बरीचशी लोक नंतर आपल्याकडे ते यायला लागली होती नंतर पुढच्या आरतीला पण. आणि मग असं करता करता जवळजवळ 2010 म्हणलं तरी चालेल तोपर्यंत हा सगळा उपक्रम असं सुरू होता. आणि भरभराट म्हणतो नाही का अशी भरपूर सभासद वाढले होते, सगळं झालं होतं. आपण आपल्या जे आरती मंडळ आहे ते धर्मादाय आयुक्तांच्याकडे नोंदणीकृत केलं, त्यांच्याकडनं तो नंबर घेतला होता. म्हणजे आपल्याला समजा निधी उभा करायचा म्हटलं तर. आणि जी सेवा आपण जो शब्द वापरला तर सेवेमध्ये आम्ही सामाजिक उपक्रम असे केले की 10वीच्या विद्यार्थ्यांना त्याला केसरीतर्फे 10वीचा एक अंक निघायचा. ते अंक आम्ही घेतले विकत, असे भरपूर अंक विकत घ्यायचो आणि शाळांमध्ये जाऊन ते मुख्याध्यापक सरांची भेट घ्यायची, त्यांना सांगायचं असं असं आमचं मंडळ आहे
आमच्या मंडळातर्फे 10वीच्या विद्यार्थ्यांनाही अंक पाहिजेत. आमची इच्छा आहे असं द्यायची म्हणून. किंवा एक 50-100 अंक त्या शाळेमध्ये ठेवायचे की आपले जे जवळचे विद्यार्थी असतील त्यांना वह्या पुस्तकं घ्यायला मदत करायची. आपले सेवेकऱ्यांचे कोणी असतील, त्यापैकी कोणी गरीब असेल, त्यांना काही लागलं शाळेकरता काही, तर अशी ती मदत करायची त्याच्यात. किंवा काही पूरग्रस्त, आता अण्णांनी जे मठ स्थापन केले होते त्या बाजूला बऱ्याच वेळा पुराचा त्रास व्हायचा. मग त्या लोकांना आपण चादरी म्हणा किंवा भांडी अशी इथनं पुण्यातनं आता घेऊन तिथे नेऊन दिलेली होती. असे काही उपक्रम, अशा बऱ्याचशा. किंवा रक्तदान कुठे असेल तर आम्ही सगळ्या आपल्या सभासदांना सांगतो अमुक ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, आपण तिथे जाऊन रक्तदान करू. म्हणजे कुठल्याही सामाजिक उपक्रमामध्ये धडाडीने भाग घ्यायचा. आणि हे करताना मधला जो काळ होता त्याच्यात 2010 पर्यंत हे सगळं व्यवस्थित सुरू होतं. हे सगळे उपक्रम आपल्या मंदिराचं इथे, मंदिर नंतर झालं, पण एक छोटंसं लोखंडी कपाट असं ना, असं एक कपाट औदुंबर वृक्ष आहे इथे, तर आम्ही त्या कपाटामध्ये स्वामींचं फोटो वगैरे लावून तिथे पण आम्ही आरती सुरू केली गुरुवारची. रात्री, गुरुवारी रात्री 9 वाजता पूर्वी आरती, 11 मग सुटायला थोडा वेळ व्हायचा. तर लहान लहान मुलं वगैरे त्यावेळेला यायची अशी बरेचसे आरतीला. मग त्यांना पेढे आणायचे दुकानातनं, पेढा प्रसाद म्हणून दिला. 20-25 मुलं असे असायची त्यावेळेला. मोठी माणसं कमी होती त्यावेळेला, म्हणजे जे आपले सभासद होते 5-6 सभासद त्यावेळेला नियमितपणे येणार होते, बाकी सगळे लहान लहान मुलंच होती ती. आणि हा जो मधला टप्पा आहे म्हणजे 2000 ते 2010 पर्यंत, तर मधल्या टप्प्यामध्ये एक असं मोठं शिवधनुष्य म्हणा की काय असं अण्णांनी आम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये एक स्वामी भक्त मेळावा भरवा तुम्ही म्हणून. 2001 साली का 2 साली तो. त्याच्याकरता मग मोठं मैदान आमच्या इथे जवळ एक शाळा आहे, त्या शाळेचं मैदान त्याला मे महिन्यात घ्या म्हणून त्यांनी सांगितलं होतं. मे महिन्यामध्ये 7 मे मला तारीख आठवते, सोमवार होता. आम्हाला पूर्वी कार्यक्रम कसे सोमवारीच फक्त घ्यायला लागायचे, सगळ्यांची सुट्टी मिळून सोमवार म्हणून फक्त सोमवारच धरायचा तो. तर त्याला तर घेतलं. मग पुण्यातले मांडवरे खूप महाग सांगायचे. मग फलटणला आम्ही भोसलेंच्या गावाला गेलो, तिथला मांडव त्याच्या कमी पैशामध्ये तो पक्का केला. त्याला आनंद झाला की आपल्याला पुण्यामध्ये काम मिळते. त्याच्यामुळे त्यांनी तो तिकडून नेऊन तो मांडव वगैरे घालून संपूर्ण शाळेच्या त्या मैदानावरती. आणि त्यावेळेला असं घडलं की केज इथं जो स्वामींचा मठ आहे, तर तिथल्या काही प्रासारिक वस्तू मिळतील का असं अण्णांनी आम्हाला विचारलं, सांगितलं तुम्ही जाऊन बघा तिथे. तर केज कुठे हे मुळात माहिती नव्हतं, म्हणून आम्ही पूर्वी पोस्टकार्डवरती फक्त श्री स्वामी समर्थ मठ केज असं लिहून एक प्रश्न आणि आम्हाला यायचं आहे तर आम्ही कसं येऊ असं त्याला विचारलं होतं. तर त्याच्यावर त्यांचं उत्तर आलं होतं भाऊसाहेब देशपांडे म्हणून, अमुक अमुक मार्गे तुम्ही या वगैरे असं सगळं. मग आम्ही केजला गेलो होतो. तर केजच्या मठामध्ये महाराज असताना जे काही मठ झालेले आहेत त्यातला तो एक मठ आहे. आणि त्यांच्याकडे स्वामींच्या पादुका आहेत. एक असा एवढा दंड आहे असा मोठं, त्याला ज्याला चांदीची मूठ आहे अशी. त्याच्यानंतर ते जे होते महारुद्रराव देशपांडे, म्हणजे ह्या भाऊसाहेब देशपांड्यांचे पणजोबा, त्यानं स्वामींनी खूप मोठा दगड, म्हणजे आपण असा एका हातात असं पंजात धरू शकत नाही असा दगड त्यांना फेकून मारला होता. म्हणजे जे म्हणतात ना की स्वामी उंच होते आणि त्यांचे हात आणि हे मोठे होते, पावलं आणि पंजे मोठे होते, तर त्या दगडावरनं कल्पना येते आपल्याला की तो किती मोठा दगड त्यांनी कसा फेकून मारला असेल. तर तो त्यांनी प्रसाद म्हणून ठेवलेला आहे. ते होतं एक उभी मूर्ती अशी बाल स्वरूपातली, स्वामी बाल स्वरूपात, म्हणजे जेव्हा प्रगट झाले बाल स्वरूपातले, छेली खेडेगावात आपण ज्या आरतीमध्ये म्हणतो ना की तो विजयसिंग नावाचा जो भक्त होता तो गोट्या खेळताना त्याच्याबरोबर बाल रूपात प्रगट झाले, त्या बाल रूपातली मूर्ती आहे, पितळी मूर्ती. मुंबईच्या एका मूर्तिकाराला स्वामींनी दृष्टांत देऊन सांगितलं ही अशी मूर्ती घडव आणि ती केजला नेऊन दे. आम्ही त्यांना सांगितलं की यातल्या काही वस्तू जर का चर्मपादुका आहेत, असं असं पुण्यामध्ये आम्ही मेळावा भरवतोय, तुम्ही घेऊन याल का वगैरे. तर त्याने सांगितलं, म्हणजे असं आम्हाला वेड्यातच काढलं की 125 वर्ष आली म्हणे, ह्या वस्तू ह्या गाभाऱ्याच्या बाहेर सुद्धा आल्या नाहीत आणि तुम्ही पुण्याची काय गोष्ट करताय. पण कुठेतरी मनामध्ये आपण म्हणलो चिकाटी वगैरे. आम्ही मग दिवसभर तिथे होतो. त्याने आमची जेवणाची उत्तम व्यवस्था केली आणि मी आपला मधनं त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न करतो. मग शेवटी अगदी निघायच्या फक्त म्हटलं की ठीक आहे, आज आम्हाला कळलं केज इथं आहे, पण पुण्यामध्ये असे हजारो भक्त आहेत ज्यांना माहितीच नाही केज कुठे आणि तुमच्याकडे काय खजिना आहे स्वामींचा. जर का तुम्ही पुण्यामध्ये घेऊन आलात तर लोकांना माहिती होईल आणि लोक दर्शनाकरता केजला पण येऊ शकतील. हा मुद्दा कुठेतरी त्यांना भावला असेल, काहीतरी पटला असेल. 8 दिवसांनी त्यांचं परत पत्र आलं की तुमची मेळाव्याची तारीख आणि कार्यक्रम आम्हाला कळवा, आम्ही जे जमेल ती वस्तू घेऊन आम्ही येऊ.
जे जे 100 वर्ष बाहेर नाही निघालं ते आपल्या करता ते ही महाराजांची कृपा, हो. अण्णांचा आशीर्वाद. आणि ते मेळाव्यामध्ये आले होते, सकाळीच आले ते, इथे आपल्या घरी आले होते. ते स्वामींचा दंड, तो दगड आणि चर्मपादुका असं घेऊन इथे आले. म्हणजे आपलं घर त्यांनी पावन झालं. खरंय. सकाळी झाले, मग संध्याकाळी आपला कार्यक्रम होता, पण माझ्याकडे मग ते दिवसभर इथे राहिले होते. ते वस्तू मग आम्ही इथून संध्याकाळी शाळेच्या मैदानात, शाळा इथे जवळच येते, तिथे घेऊन गेलो. स्वामींच्या पादुका आणखीन पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे काडगावकर म्हणून सुंदरबाई काडगावकर, त्यांचे जे वंशज आहेत, अण्णाच म्हणायचे त्यांना पण, आणि त्यांच्या पत्नीला काकू म्हणायचे, तर त्या अण्णा आणि काकू ते पण आपल्याकडे इथे येऊन गेले पादुका घेऊन. आणि स्वामींच्या मूळ पादुका ज्या आहेत अक्कलकोटला, चर्म पादुका, आणखीन चोळप्पाच्या वंशातले दिनकर बुवा म्हणून ते यायचे. म्हणजे हे कसं घडत गेलं की स्नेह आणि म्हणजे असं मला वाटतं की भक्ती. दिनकर बुवा जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांची गाठ घेतली, म्हणजे ज्या पादुकांचं जे दर्शन घेतलं, तर मी त्यांना विचारलं होतं की असं पादुका तुम्ही नेहमी घरी देता का कोणाच्या वगैरे. मग ते बरंचसं झाल्यानंतर म्हटलं मग माझ्या घरी तुम्ही याल का, तर पहिल्याच वार तर हो म्हणले. म्हणजे संकेत काहीतरी असावेत किंवा हा हे सगळं होणार आहे पुढं ते, आणि कधी पाहिजेत तुम्हाला, तर म्हटलं तुम्ही द्याल का. चतुर्थी मे महिना होता, आणि चतुर्थीला त्यांनी सांगितलं अमुक वाजता तुम्ही पादुका घेऊन जा वगैरे. मग आम्ही त्या दिवशी पहिल्यांदा स्वामींच्या पादुका, चर्म पादुका अशा हातात बघितल्या घेऊन, अशा मोठ्या संपूर्ण हिनाचा घमघमाट, आणि मऊ एकदम, ते चामडा जे म्हणतात एकदम मऊ. इतकी वर्ष झाली अर्थात त्याला, तर त्या पादुका आपल्या घरी आल्या. तर नंतर मग दिनकर बुवांचा स्नेह एवढा वाढला की ते पुण्यामध्ये आले की मला फोन करायचं, मी आलोय, पादुका घेऊन जा. मग ते दुसरीकडे कुठेतरी राहायचे ते. मग 8-8 दिवस पादुका आपल्याकडे असायच्या. एकदा तर नवरात्रामध्ये माझ्याकडे होत्या, नवरात्रात 9 दिवस पूर्ण इथे. त्याला हे घर पण नवीनच आम्ही घेतलेलं होतं, आणि इथे असं मोठं टेबल वगैरे ठेवून त्याच्यावर पादुका, स्वामींची जो फोटो आहे माझ्याकडे आत्ता मी म्हणलं तो फोटो. आणि आणखीन एक गोष्ट अशी घडली होती त्या मेळाव्यामध्ये की मला दत्तभक्ती जी गाणी म्हणतात ना, आर.एन. पराडकर, त्यांचे नातू बंडोपंत पराडकर, त्याच वेळेला त्यांचं वय 70 वगैरे काहीतरी असेल, तर त्या मेळाव्यामध्ये तिथे आले होते. ते त्यांना कळलं होतं. आम्ही त्याला रात्री मेळाव्याच्या अगोदर सगळीकडे मोठमोठे होर्डिंग्स लावले होती पुण्यामध्ये. अच्छा. म्हणजे कामावरनं आम्ही आलो की बाहेरच काहीतरी खायचं, आणि आमच्या मित्राचा एक टेम्पो होता, 2-2 होर्डिंग ती घ्यायची. रात्री सगळेजण आम्ही बाहेर पडायचो त्या मित्राच्या बरोबर, त्याचे आणखीन काही मित्र जे खांबावर चढून बांधू शकतील असे, आणि अशी सगळी पुणे शहरात ती होर्डिंग मोठमोठी लावली होती त्याला, ते अमुक कार्यक्रम वगैरे असं करून. तर त्याच्यावरनं ते तिथे आलं होतं, आणि त्यांच्याकडे एक मोठा बॉक्स होता असा, आणि त्या बॉक्समध्ये त्यांनी उघडून दाखवलं आतमध्ये काय ते. तर श्री नरसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती होती, अशी एवढी छान असं. ते म्हणजे मला इथे ठेवायची या मेळाव्यामध्ये. सतत सगळं करून घेतात. सगळं त्यांनी ते सगळं स्वामींनी बरोबर करून. आणि आम्ही मेळाव्याची काही कल्पना नव्हती ना, हे कसं असतं. अण्णांना आम्ही त्यावर तेच म्हणलं की हे काय असतं हा प्रकारच माहिती नव्हता, आणि एवढा मोठा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच करतोय, आणि होणार कसं. पण ते करता करावं ते असतात ना. अण्णांनी एक शब्द सांगितला, तुम्ही फक्त एक एक करत जा, आपोआप सगळं होत जाईल म्हणले. ते फक्त धाडस करा म्हणले, तुम्ही हो म्हणा, तुम्ही करत जा म्हणले, मी आहेच पाठीमागं. आणि अक्षरशः असा सगळे प्रसंग ते घडत गेले. आणि ते पराडकर नंतर मला मेळावा सगळा आपला व्यवस्थित संपन्न झाला, छान स्वामी गाणी. त्याच्यानंतर हे मोठमोठे स्वामी भक्त जे आहेत पुण्यातले, अरुण फडणवीस होते त्याला, किंवा बागेवाडीचे PN जोशी होते, अशा सगळ्या, किंवा त्या काडगावकरांच्याकडचे, अशा सगळ्या मोठमोठ्या लोकांना आपण आमंत्रित केलं होतं, त्यांचे सत्कार केले, त्यांना स्मृतिचिन्ह दिलं होतं. आणि त्याला उशीर झाल्यामुळे मग ते पराडकर म्हणले की ही मूर्ती आता तुम्ही घरी घेऊन जा, मी उद्या किंवा पुढच्या गुरुवारी वगैरे मी कधीतरी घ्यायला येईन. तर मी मग घरी आणली आपल्याकडं ती मूर्ती, आणि मी तुम्हाला दाखवीन. त्यांच्या घराण्यामध्ये ती चालत आलेली मूर्ती आहे ती, म्हणजे कधीपासून ते म्हणले आम्हाला माहिती नाही, पण आमच्या ह्या घराण्यात ही मूर्ती आहे चालत आलेली. तर आत्ता फक्त तुम्ही व्यवस्थित सांभाळून घरी न्या. मग मी घरी आणलं की मग रोज तशी पूजा वगैरे जसं स्वामींची करत होतो तशी पण मग पूजा करत होतो. आणि एकदा गुरुवारी संध्याकाळी मी घरी पण आरती करायचो. तर ती आरती सुरू व्हायच्या अगोदर ते पराडकर आले, इथे वर चढून आले ते, आणि आरती त्यांना म्हटलं असं आरती करतो वगैरे. तर ते म्हणले ठीक आहे, मी पण येतो आरतीला. म्हणून आतमध्ये आम्ही सगळेजण, आई वडील वगैरे सगळे होते, आजी होती आमची, आम्ही सगळे असे आरती सगळं झाल्यानंतर ते बसले होते. मग आरती करताना माझ्या मनात विचार येत होता की अरे हे मूर्ती घ्यायला आलेत का काय, म्हणलं आता परत, म्हणजे ही मूर्ती परत मागणार का काय, असं माझ्या मनात विचारच होते.
तर म्हणजे कसं असतं, थोड्याच दिवसात आपण म्हणतो ना, भावनिक जे म्हणतो ना की जमून गेलं होतं त्या मूर्तीवर पूजा करताना, की नातं की अरे आता महाराज जाणार आणि आज गुरुवार आहे म्हणलं, आज कसं काय जाणार महाराज, असं ते मनामध्ये येत होतं सारखं. आणि आरती संपल्यानंतर ते पराडकर असे 5-10 मिनिटं एकदम शांत बसले आणि तो बॉक्स जो होता मूर्तीचा तो मी आणायला गेलो. म्हटलं थांबा काका, मी तो बॉक्स घेऊन येतो. तर त्यांनी हातानेच खूण केली, नको म्हणले ते, महाराजांना तुमच्याकडेच राहायचं आहे म्हणले ते. आता आज आमच्याकडं इथून पुढं सेवा होईल की नाही माझ्याकडनं, मला पण शंकाच होती. आता तुमच्याकडं बघितलं तर हे तुमच्याकडेच ठेवा, सगळं हात ठेवा आमच्या घराण्याचं म्हणून. वा. एवढं मोठं आपल्याला फळ म्हणा किंवा काय त्या सेवेचं एक 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 त्याच्यात मिळत गेलं. ते आरतीची पुस्तकं आपण तयार केली होती त्यावेळेला, जे झेरॉक्स पूर्वी जे वाटायचं, मग पुस्तक तयार करू छान असं छोट्या ह्याच्यातलं पुस्तक, त्याचं प्रकाशन आपण इथे केलं, आरती पुस्तकाचं प्रकाशन. आणि अण्णांना त्याला घरी बोलवलं होतं. म्हणजे हा खास कार्यक्रम. अण्णा पण म्हटले की बरेचसे पुस्तकाचं प्रकाशन बघितलं, म्हणजे कथा कादंबऱ्या असं, पण आरतीचं पुस्तक आणि त्याचं प्रकाशन, तर त्यांनाही आश्चर्य वाटलं. मग स्वामी चरित्रमधल्या जे काही ओव्या आहेत, असे निवडक ओव्या, म्हणजे थोडक्यात की जसं करता आणि करूइता तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसायची. तर असे गुलाबी कागदावरती मी मोठ्या मार्कर पेनाने असे ते अक्षरात लिहून असे ते कागद त्या इथे चिटकवले होते असं सगळीकडे, एक वातावरण तयार व्हावं म्हणून. आणि पहिल्यांदाच अण्णा त्याला पुण्यामध्ये आले होते ते, म्हणजे पुण्यामध्ये ते येत होते पण आपल्या घरी पहिल्यांदाच तो इथे इथे झाला कार्यक्रम तो. आणि मग तेव्हापासून अण्णा येतच गेले, म्हणजे दरवेळेला ते तिथे काही ना काहीतरी कारणामुळे म्हणा की असं आम्ही पण काही ना काहीतरी कार्यक्रम असेल त्यांना आमंत्रित केलं. आणि आत्ता सांगतो म्हणजे की महाराज किंवा अण्णा कसे होते, म्हणजे काही काही आत्ता आपण बघतो ना, महाराज मग त्यांना गाडी पाठवा, त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था करा. तर अण्णा बिचारे सकाळी 9:30 वाजता ती गाडी येते, मला वाटतं डेक्कन एक्सप्रेस काहीतरी येते, तिकडनं ती यायची, त्याने ते यायचे. ते आम्ही त्यांना कधी स्कूटरवर आणायचो, कधी रिक्षात आणायचो, पण असं कधी एकदाही म्हणले नाहीत की हे काय व्यवस्था आहे का वगैरे, असं कधीच म्हणले नाहीत. ते आमच्याबरोबर येत गेले, ते नुसते इथे आमच्याकरता येत गेले, आमच्या बरोबर येत गेले. ते आत्ता कळतं की आपण त्याला कसं वागायला पाहिजे होतं किंवा कसं त्यांना वागणूक कशी आपण द्यायला पाहिजे गुरु म्हणून. पण त्यांनी असं कधीच दाखवलं नाही की मी गुरु आहे म्हणून, मला हे अमुक करा तमुक करा वगैरे. इतकं साधं व्यक्तिमत्व होतं ते. मग 1-2 ठिकाणी मी फक्त बघितलं. मग आम्ही इथे आले की पहिले त्यांची पाद्यपूजा वगैरे करायचो आणि मग बाकीचे कार्यक्रम सुरू व्हायचे. तर मग अण्णा आले म्हटलं की आणखीन बराचसा वातावरणातला बदल किंवा चैतन्य हे एकदम बदलून जायचं. लोक जी न बोललेले लोक सुद्धा इथे येऊन गर्दी करायचे अण्णा आलेत म्हटल्यानंतर ते. आणि बऱ्याच वेळेला मी अण्णांना असं पण म्हणायचं की तुम्ही येणार आपण हे न सांगता, कारण अण्णा आले की काय व्हायचं, मग प्रश्नोत्तरामध्ये किंवा इतर त्यांच्या गाठीबडीमध्ये वेळ जायचा. संध्याकाळी कार्यक्रम झाला की अण्णा परत निघणार. मग त्यांच्याशी बोलणं की आपले जे सभासद आहेत त्यांच्याशी हितगुज म्हणून असं व्हायचंच नाही. पण अण्णांना जर का असं म्हणलं की तुम्ही कुठली जाहिरात न करता आपण फक्त एकदा आपण असं करू, फक्त गाठी भेटी एवढंच कार्यक्रम ठेवायचा. पण अण्णा नेहमी म्हणायचं की नाही, मी जिथं जाईन तिथे लोक येणारच म्हणायचे. ते तुम्ही बोलवा नका बोलू, गर्दी होणारच म्हणायचे. ते अशा पद्धतीने हे सगळे कार्यक्रम होत गेले. आणि मग मी आता जी इमारत जिथे आहे ते शेजारी एक औदुंबर आहे, जिथं आता आपलं स्वामी मंदिर आहे. त्या औदुंबराच्या ठिकाणी पूर्वी बरेचशा रात्रीच्याला इथं काही नव्हतं, लाईट वगैरे त्याला जास्त नव्हते. महानगरपालिकेची एक फक्त ती ट्यूबलाईट होती एक बसलेली. मध्ये अंधारामध्ये जे चालतात धंदे ते पूर्वी चालायचे, दारू पिणं म्हणा किंवा रिक्षात बसून पत्ते खेळणं, दुपारच्याला आरडाओरडा, रात्रीचं काय बघायलाच नको. ते जर का आपल्याला बंद करायचे असतील तर म्हणजे आपल्याला हा एक उपाय आहे. म्हणजे मंदिर जर का आपण इथं बांधायचं, अण्णांना एकदा विचारलं असं तर अण्णा म्हणले ठीक आहे, जागा बघून आपण बघू, तुम्ही मला जागा दाखवा कुठे येते. अण्णांनाही पुण्यामध्ये एक केंद्र व्हावं असं वाटत होतंच. ते जी केंद्र रोह्यापासून जी त्यांनी स्थापन केलेली होती त्याला 8-10 होती, पुण्यामध्ये पण झालं तर बरंच होईल म्हणले. ते त्यांना जागा दाखवली, मग त्यांनी सांगितलं मंदिर कसं असावं वगैरे, त्याप्रमाणे ते बांधलं. औदुंबर वृक्ष खाली आहे म्हटलं तर म्हणले काहीच त्याच्यामध्ये बघायला काहीच नको, छानच जागा आहे. कुठल्या दिशेने त्याचा दरवाजा, कुठं स्वामींचा त्याला मूर्ती का फोटो हे काही ठरलेलं नव्हतं. पण त्या पद्धतीने हळूहळू मंदिर आपले भोसले जे आहेत
ते म्हणले की आम्हाला आमच्यातर्फे आम्ही बांधून देऊ, म्हणजे फक्त जे काय सामान लागणार आहे तेवढंच फक्त खरेदी करायचं, त्याचा मजुरी खर्च जो आहे तो सगळा त्यांनी घेतला होता तो. मग ते सामान आणण्याकरता पण प्रत्येक वेळेला सोमवार निवडायचा, सोमवारी जेवढं सामान आणता येईल तेवढं आणून ठेवायचं. ते मधल्या काळामध्ये परीक्षा म्हणता येईल किंवा काय माहिती, पण बरेचसे संकट आली. म्हणजे माझा स्वतःचा अपघात झाला, माझ्या पायाला त्याला जखम झाली होती, म्हणजे जो 6 ते 7 महिने जखम नाही म्हणता येणार, पण ते आतल्या हाडाला कितीतरी मार बसतात आणि तो पाय तो काही ठीक होत नव्हता, म्हणजे त्याला सूज होती बरीचशी. बरेचसे डॉक्टरी उपाय झाले करून, मी अगदी ते चोळून बिळून देतात नाही का, आयुर्वेदिक काय ते गावठी पद्धतीने असतं ते, हा वारजाला पण तो कोणता एक मनुष्य तो असं तो उभा राहतो आपल्या, तर त्या टाचेने ते असं ते हे रगडत वाटतं. माझ्या पावलावरती आता असं उभा राहून त्या टाचेने रगडून ते करून झालं. शेवटी असंच दिलं सोडून, म्हणलं होईल त्याला होईल म्हणून ते ठीक. त्याच वर्षामध्ये परत कावीळ झाली होती, संपूर्ण शरीर काळं पडलं. म्हणजे इकडं देवळाचं बांधकाम सुरू झालं आणि इकडे हे असं सगळे पाठोपाठ सुरू झाले होते ते. आणि अण्णाच्या वेळेला पण आलं ते बघायला, असं काही एकदम गरज असेल त्याला ते स्वतःहून मात्र यायचं ते. अण्णांना म्हणलं हे पाठोपाठ, म्हणलं आपण मंदिराचं काम सुरू केलं आणि हे असं पाठोपाठ चाललेलं आहे. नाही म्हणले, झालं तर हे एवढंच आहे, इथून पुढे काय होणार नाही म्हणले. आणि अक्षरशः मग ते बरं झाल्यानंतर मग मंदिराचं काम हे जोरात सुरू झालं. पण मधल्या काळात त्यावेळेला असं जाऊन पैसे गोळा करायचे किंवा काय ही कल्पना, आम्ही एक तर दुकानामध्ये होतो, वेळ कमी पडायचा, निधी थोडा संपत आला होता, पैसे शिल्लक होते, पण अजून बरंच सामान खरेदी करायचं होतं. आश्चर्य म्हणता येईल अशी घटना घडली की आम्हाला इथे शेजारी आमच्या एक मनचे म्हणून राहत होते, त्यांच्याकडे त्यांनी आम्हाला बोलवलं एक दिवस की माझ्या आईला काही देणगी द्यायची म्हणले मंदिराकरता. मग आम्ही गेलो तिथे, माझ्याबरोबर मला वाटतं मंदिराचे 1-2 लोक होते, माझी पत्नी पण होती बरोबर. आम्ही सगळे गेलो तिथे. त्यांची आई आणि त्यांचे वडील, म्हणजे त्या मनचे बाई जे होता त्यांचे, ते आले बाहेर. त्यांनी सांगितलं हे गावाला असतात वगैरे असं. आणि त्यांनी एक काहीतरी त्यांना आजार होता आणि त्यातनं जर का बरं झालं तर आम्ही मंदिर बांधकामाच्याला काहीतरी देणगी देऊ असं त्यांनी त्याला नवस केला होता. कधी ज्याला आपलं ते छोटं मंदिर होतं आणि आपण जेव्हा तो छोटा फोटो लावून आपण आरती करत होतो त्यावेळेला, आणि त्यांचं तो शस्त्रक्रिया जी काय होती ती टळली, तो आजार बरा झाला. आणि आज म्हणले आम्ही इथं देणगी द्यायला आलो, इथे चेक आणलेला आहे, फक्त कुठल्या नावाने द्यायचा वगैरे ते सांगा. आम्ही ते नाव सांगितलं, त्यांनी ते लिहिलं आणि चेक हातात ठेवला आणि बघितलं चेक कितीचा आहे, तर 51,000 रुपयाचा चेक होता तो. बापरे. 2007 किंवा 8 मधली गोष्ट असेल, त्याला 51,000 रुपये. हा, 51,000 पण मोठी गोष्ट होती, खूप मोठी गोष्ट, खूप. आणि त्याच्यावर त्यांनी एवढंही सांगितलं की तुम्हाला वाटेल की आम्ही श्रीमंत आहोत वगैरे, तर तसं काही नाहीये. त्या ज्या बाई होत्या त्या बाई विड्या वळण्याचं काम करायचं, ते त्याच्यातनं जे पैसे जो काय पगार मिळत असेल त्याच्यातनं त्यांनी पैसे साठवत त्या आजारावरती मात करत हा 51,000 रुपयाचा चेक दिला. सद्गुरू दादा महाराजांबरोबर आपल्या गप्पा ह्या चालूच राहतील, पण वेळेच्या बंधनामुळे आपण ह्या गप्पा आज इथंच थांबवतोय. भेटू एका नव्या भागामध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.